नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत असा एका सणाबद्दल ज्यात फक्त पूजा नाही तर निसर्गाशी असलेले एक अटूट नाते आहे, ज्यात असते सापाशी मैत्री आणि त्यामागे दडलेली वर्षानुवर्षांची परंपरा. होय मंडळी, आपण बोलतोय नागपंचमीबद्दल. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षातील पंचमी ही पंचमी म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. लोक घरोघरी, मंदिरात, वटवृक्षाजवळ किंवा नागोबाच्या वारुळावर जाऊन पूजा करतात. दुधाचा अभिषेक, फूल, कुंकू, तुरवा अर्पण करून नागदेवतेला शांत केले जाते. का? कारण तो सर्प नाही, तो निसर्गाचा रक्षक आहे. नागदेवतेच्या पूजेची सुरुवात कशी झाली तर तुम्हाला एक पुरातन कथा सांगते. एका शेतकऱ्याचा मुलगा शेती करताना सापाला मारतो. तो साप रागवतो आणि प्रतिशोध घेतो. शेवटी त्या कुटुंबाच्या सोज्वळ कन्येची प्रार्थना ऐकून नागोबा माफ करतो. तेव्हापासून सर्पांना मान देण्याची प्रथा सुरू झाली आहे. ही फक्त गोष्ट नाही मंडळी, ही आहे माणसाने निसर्गाशी केलेल्या चुकीची कबुली आणि परत एकदा त्याच्याशी सलोख्याने जगण्याचा केलेला संकल्प. का करतो आपण सापाची पूजा? साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो उंदीर खातो, पीक वाचवतो, म्हणून त्याची पूजा म्हणजे केवळ भीती नाही तर कृतज्ञतेचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत सापाला दिव्य मानलं गेले आहे. शिवाच्या गळ्यात वासुकी आहे, विष्णूच्या शेषशय्या म्हणून नागराज आहे आणि देवी दुर्गेच्या बाणामध्येही नागशक्तीचा वास आहे. नागपंचमीला तवा वापरत नाहीत, कारण म्हटलं जातं नागपंचमीला भाजी कापायची नाही, तवा वापरायचा नाही. पण का? कारण या काळात सापाचे प्रजनन सुरू असते. पावसाळ्यात त्याचे बीळ पाण्यापासून नष्ट होते, तेव्हा साप जमिनीवर घराजवळ येतात. तवा म्हणजे गरम लोखंड, त्याचा आवाज आणि उष्णता जमिनीत पोचवतो. ते सर्पांना त्रासदायक ठरू शकते, म्हणून तेव्हापासून पूर्वजांनी तवा बंद केला आहे, भाजी कापणं बंद केले आहे, जेणेकरून एखाद्या जीवाला त्रास होणार नाही. नागपंचमी म्हणजे नुसती पूजा नाही तर निसर्गाशी जोडलेली आपली ओळख आहे. श्री विष्णू, नागदेवता, शिव हे सारे निसर्गदूत आहे. त्यांचं पूजन म्हणजे आपण स्वतःचं संरक्षण करतो असे आहे. म्हणून मंडळी, आज नागपंचमीच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात ठेवूया की सापाला मारू नका, त्याला समजा आणि त्याची अस्तित्व मान्य करा. निसर्ग वाचवा, तोच खरा देव आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय नागदेवता लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक आणि निसर्गदूत कथेसह. तोपर्यंत हर हर महादेव. धन्यवाद.